वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इथे आपण पाहतोय की आईसाहेब ज्या असतात त्या इकडे शांतपणे बसलेले असतात. त्यांना त्रास होत असल्यामुळे त्या जरा स्वतःकडे म्हणजे काळजीने बघत असतात. तर इतक्याच ऊर्जा तिकडे येते. ऊर्जा म्हणते, आजी काय हो, काय झालं, तुम्ही इथे ह्या अशा का बसलाय, तुम्हाला काही होतंय का, तुम्हाला फार त्रास होतोय का? त्यावर आजी म्हणते, नाही गं, नाही, काही नाही होते. त्यावर ऊर्जा म्हणते, आजी नक्की ना? त्यावर आजी म्हणते, हो गं, तू बोल ना, तुझं काय काम होतं, तू इकडे का आलीस? त्यावर मग ऊर्जा म्हणते, अहो आजी, ॲक्च्युली काम असं काही नव्हतं, हे दागिने तुम्हाला परत करायचे होते ना, म्हणून आले होते. तुम्ही मला दागिने घालायला दिले होतेत ना. त्याबरोबर मग आता आजी ऊर्जाला म्हणते की, अगं ऊर्जा, मग हे दागिने तू परत आणून देण्याची घाई कशाला केलीस? ऊर्जा, तसंही मी हे दागिने तुला दिले होते. मग हे दागिने मी तुला दिलेले असताना तू मला कशाला परत करायला आलीस? मला माहीतच होतं. मी तुला जेव्हा खोलीत येताना पाहिलं ना, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हे दागिने तू परत द्यायला आली आहेस म्हणून. त्यावर ऊर्जा म्हणते, आईसाहेब, अहो असं काय करताय? हे दागिने मी तुम्हाला परत तर द्यायला हवेच होते ना. त्याबरोबर मग आता आजी म्हणते की, अगं पण का? हे दागिने मी तुला दिलेत ना, तुझ्याकडून काय हरवणार थोडीच होते. ऊर्जा, हे दागिने तू तुला ठेव. तू ह्या घरची नवीन सून आहेस. असं समज की आजच तुझा गृहप्रवेश झालाय आणि म्हणून मी तुला हे दागिने दिलेत. घे, हे दागिने ठेव तू तुझ्याजवळ. त्याबरोबर मग आता लगेचच आईसाहेबांना ऊर्जा म्हणत असते, आईसाहेब, नाही, नको नको, हे दागिने माझ्याजवळ वगैरे खरंच नको. हे दागिने तुमच्याजवळच राहू द्या. हे दागिने तुमच्याकडे असू दे. मला जेव्हा हवे असतील तेव्हा मी घालायला मागून घेईन की तुमच्याकडनं. आजी म्हणते, तू मागशील ना माझ्याकडे? मग आता झालंच कल्याण. त्यावर ऊर्जा म्हणते, आजी. त्याबरोबर आता आईसाहेब पुन्हा त्यांचे पाय चेपायला लागतात. त्यावेळी ऊर्जा म्हणते, आजी काय हो, काय होतंय तुम्हाला? पाय खूप जास्त दुखतात का तुमचे? बघू बरं, द्या, मी चेपून देते तुम्हाला. त्यावर आजी म्हणते की, नाही गं ऊर्जा, खरंच नको. ऊर्जा म्हणते, आजी तुम्ही फक्त शांतपणे बसून राहा बरं, मी तुमचे पाय चेपून देते. आणि मग आईसाहेबांचे पाय ऊर्जा चेपू लागते. आईसाहेब म्हणत असतात, अगं ऊर्जा, पण. ऊर्जा म्हणते, काही नाही, पण नाही, काही नाही, मी आहे ना, मग मी करून देते ना. त्यावर आईसाहेब म्हणतात, ऊर्जा, खरं तर ह्या घरात तुला सून म्हणून मी करून आणलं आहे. तुला खरं सांगू का, ह्या घरात म्हणजे जी परिस्थिती आहे ना, ती खूप वेगळी आहे. अजून ह्या घरातल्या बऱ्याच लोकांनी तुला स्वीकारलेलं नाही. पण ऊर्जा, कधीच तू स्वतःला एकटं समजू नकोस. तुला ह्या घरात मी आणलं आहे, त्यामुळे मी स्वतः कायम तुझ्याबरोबर असेल, कायम तुझ्या पाठीशी असेल, लक्षात ठेव. त्यावर ऊर्जा म्हणते, मला माहिती आहे आजी, अहो उलट ह्या घरात तुम्ही आहात ना, त्यामुळे मला कधीच आईची उणीव कमी कधी भासतच नाही. त्यावर लगेचच आता आईसाहेब ऊर्जाला म्हणतात, ऊर्जा, मी कायमच तुझ्यासोबत असेन. ऊर्जा, तुला माहिती आहे मी तुला ह्या घरात सून म्हणून का आणली? मला तुझ्यातली कोणती गोष्ट आवडली? त्यावर ऊर्जा म्हणते, कोणती? त्यावर आईसाहेब तिला म्हणतात, तुझा समजूतदारपणा, तुझा समंजसपणा. ऊर्जा, बघ, मला ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहिती आहे की तू खूप स्वाभिमानी आहेस. पण तरीही आज जेव्हा मी हे दागिने तुझ्याकडे घेऊन आले तेव्हा तू मला नाही म्हटलीस, पण तू तुझा हेका सोडलास. तुला हे बरोबर कळतं की आपण कुठे हेका धरायचा आणि कुठे हेका सोडायचा. तू माझा मान राखलास ऊर्जा, आणि तू ते दागिने घातलेस. मला तुझ्यातलं हेच आवडतं. जर आपला हेका कुठे सोडायचा हे आपल्या घरातल्या इतरांनासुद्धा वेळेवरती कळालं तर मग मात्र सगळं चित्र बदलून जाईल गं घरातलं. पण असो, आपल्या घरातल्यांना ते काही कळत नाही आहे. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, आजी अहो. त्यावर आईसाहेब म्हणतात, पण ऊर्जा, मी तुला शब्द देते, एक ना एक दिवस घरातली ही सगळी परिस्थिती बदलेल. घरातल्या सगळ्यांना तू आपलीशी वाटशील आणि घरातले सगळे तुला मनापासून स्वीकारतील. त्यावर ऊर्जा म्हणते, नक्की होईल असं आईसाहेब. त्यावर मग आईसाहेब म्हणतात, बरं आता ऊर्जा, तू इथे थांबू नकोस, आता जा, तू स्वतःच्या खोलीत जा. तुला माहिती आहे का, किती दिवस मी ह्या दिवसाची, ह्या क्षणाची वाट पाहिली येते. ऊर्जा, फायनली आज तुला तुझ्या आणि शौर्याच्या खोलीत राहता येणार आहे.
आज मी खूप खुश आहे तुम्हा दोघांसाठी. आणि हो, आता रूममध्ये जाताना असा पडका चेहरा घेऊन जाऊ नकोस हां. अगदी हसतमुख आनंदाने जातो तुझ्या खोली, कळलं का? आता वेळ वाया घालवू नकोस, जा लवकर झोपायला. त्यावेळी ऊर्जा आईसाहेबांना म्हणते, हो ठीक आहे. खरं सांगू आजी, तुम्ही आता बोललात म्हणून सांगते. तुम्ही या घरात आहात ना, म्हणून मलासुद्धा खूप बरं वाटतं. तुम्ही या घरात आहात म्हणून मला माझ्या आईची उणीव कधी भासतच नाही. त्यानंतर मग ऊर्जा जायला निघते. जाताना ती आईसाहेबांना विचारते, आजी दागिन्यांचा हा बॉक्स कुठे ठेवू? त्यावर आजी म्हणतात, ऊर्जा तू पण ना, मला वाटलंच होतं. त्याबरोबर ऊर्जा हसते आणि म्हणते आजी. त्यावर आईसाहेब म्हणतात, एक काम कर, त्या कपाटात ठेव. त्याबरोबर मग ऊर्जा कपाटापाशी जाते, कपाट उघडते आणि ताबडतोब दागिन्यांचा जो बॉक्स असतो तो कपाटामध्ये ठेवून देते. त्यानंतर आता आईसाहेबांना ती म्हणत असते, आजी काही लागलं, काही हवं असलं तर निसंकोचपणे मला रात्री अपरात्री फोन करा काय. त्याबरोबर लगेचच आता आईसाहेब होकार देतात. त्यानंतर ऊर्जा झोपायला तिच्या रूमकडे वळते. तर दुसऱ्या बाजूला तोपर्यंत इकडे शौर्यने आज लग्नानंतरची पहिली रात्र असल्यामुळे अगदी छान सगळी तयारी व्यवस्थित करून ठेवलेली असते. आणि मग आता तो फक्त तिथे ऊर्जाचीच वाट बघत बसलेला असतो की कधी ऊर्जा येईल आणि कधी सगळं छान होईल. वा, डेकोरेशन तर मी अगदी फर्स्ट क्लास केलेलंच आहे. डेकोरेशन तर एकदम छान झाले, फक्त आता ऊर्जाने यायला हवं. ऊर्जा आली की वाह, सगळं अगदी फर्स्ट क्लास. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी अर्पिता असते ती शौर्याला कॉल करत असते, पण शौर्य फोन रिसीव करत नसतो. आता मात्र अर्पिता ही सतत फोनवर फोन शौर्याला करतच असते, पण शौर्य तिचा फोन घेत नाही. उलट शौर्य काय करतो तर शौर्य हा त्याचा फोन जो असतो तो बंद करतो आणि म्हणतो, अरे यार, मी जर फोन उचलत नाही आहे तर ते ह्या अर्पिताला कळत नाही आहे का की मला हिच्याशी बोलायचं नाही आहे म्हणून मी फोन उचलत नाही आहे. ही मुलगी ना, मला खरंच हिचं काहीच कळत नाही. इतकी कशी ही विचित्र असू शकते. ते काही नाही, आता माझ्यामध्ये आणि ऊर्जामध्ये मला तिसरं कोणीही नको आहे. त्यामुळे आता मी फोनच सायलेंटवर टाकून ठेवतो, म्हणजे फोन वाजला तरी कळणारच नाही ना. आणि मग शौर्य हा त्याचा जो फोन असतो तो सायलेंटवर टाकून ठेवतो. तर तोपर्यंत आता ऊर्जा रूममध्ये यायला आलेली असते. ती पहिल्यांदा दरवाजा नॉक करते. त्याबरोबर शौर्य अलगद मान बाहेर काढतो. तर ऊर्जा म्हणते, शौर्य मी आत येऊ ना? त्यावर शौर्य म्हणतो, हो हो ये ना ऊर्जा, तुझीच तर मी वाट बघतोय. त्यावर ऊर्जा म्हणते, काय? त्यावर शौर्य म्हणतो, हो तुझीच मी वाट बघतोय, ये तू आत ये. आणि मग शौर्य आता ताबडतोब ऊर्जाला आतमध्ये ये म्हणू लागतो. पण त्याआधी तू डोळे बंद कर. ऊर्जा म्हणते, काय डोळे बंद करू? कशासाठी शौर्य? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा यार, तुला किती प्रश्न पडतात. मी सांगतोय तसं तू कर ना, तू फार प्रश्न मला उगाच विचारू नकोस, तू डोळे बंद कर. त्यावर ऊर्जा म्हणते, बरं ठीक आहे. आणि मग ऊर्जा आता डोळे बंद करते आणि खोलीमध्ये प्रवेश घेते. आता खोलीत आल्याच्या नंतर मग इकडे शौर्य ऊर्जाचे डोळे उघडतो. आता शौर्यने डोळ्यांवरचा हात काढल्याबरोबर ते सर्व सभोवतालचं जे डेकोरेशन शौर्यने केलेलं असतं ते सगळं ऊर्जा बघतच बसलेली असते. ऊर्जाला ते सगळं खूप जास्त भारी वाटलेलं असतं. तिला सगळं शौर्यने केलेलं ऑफकोर्स आवडलेलंच असतं. मग आता ते सगळं ऊर्जाला आवडल्यावर ती म्हणते, वाह शौर्य, अरे खरंच तू हे सगळं करत बसला होतास. शौर्य, अरे खरं तर ह्या सगळ्याची. त्यावर शौर्य म्हणतो, गरज होती, ह्या सगळ्याची गरज होती ऊर्जा. आज आपली लग्नानंतरची पहिली रात्र आहे, ऑफकोर्स ह्या सगळ्याची गरज होती. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य तू पण ना, खरंच. त्यावेळी शौर्य म्हणतो, तुला आवडलं ना, मग झालं. त्यावेळी ऊर्जा म्हणते, खरंच खूपच छान डेकोरेशन केलं आहेस तू. त्यावेळी मग आता लगेचच शौर्य हा ऊर्जाला म्हणतो, थँक्यू सो मच. तर ऊर्जा म्हणत असते, वाव खरंच किती मस्त, म्हणजे ह्या कॅन्डल हे सगळं माझ्यासाठी. त्यावर शौर्य म्हणतो, हो सगळं तुझ्यासाठी. त्यानंतर मग आता ऊर्जा ते सगळं जे डेकोरेशन शौर्याने केलं आहे ते अगदी मनापासून कौतुकाने बघत असते. आणि शौर्य मात्र फक्त ऊर्जाकडेच बघत असतो, त्याला ऊर्जा व्यतिरिक्त काही दिसतच नसतं. आणि मग शौर्याला आठवतं ते म्हणजे आणखीन एक खूप मोठं सरप्राईज त्याने ऊर्जासाठी स्वतःहून घेतलेली साडी.
मग तो ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा एकच मिनिट, आणि ताबडतोब तो त्याच्या कपाटाकडे जातो. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे, तर शौर्य म्हणतो, ऊर्जा थांब, मी आलो. आणि मग तो तिच्यासमोर तो बॉक्स आणतो. ऊर्जा म्हणते, काय आहे याच्यात? शौर्य म्हणतो, उघड. मग ऊर्जा तो बॉक्स उघडते, तर त्यामध्ये एक सुंदर साडी असते. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे. त्यावर शौर्य म्हणतो, तुझ्यासाठी. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे, एवढ्या सगळ्याची काय गरज? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा, गरज होती, आणि ही साडी खूप सुंदर आहे असं मला तरी वाटतं. ऊर्जा म्हणते, अरे वाटतंय काय? खरंच ही साडी खूप खूप सुंदर आहे, आणि त्यातूनही ही साडी माझ्यासाठी तू खरेदी केली आहेस, म्हणजे ऑफकोर्स हे आणखीन खाससुद्धा आहे. त्यावर शौर्य म्हणतो, हो ना, ही साडी खासही आहे, सुंदरही आहे. मग आत्ता तू ही साडी नेसून ये. ऊर्जा म्हणते, शौर्य आत्ता? अरे यावेळी? त्यावर शौर्य सांगतो, हो यावेळी आत्ता. ऊर्जा जाग, जा पटकन जा आणि ही साडी नेस. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण. शौर्य म्हणतो, ऊर्जा जा जा जा, आणि तो तिला साडी नेसायला पाठवतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजयाला आता काही झोपच लागत नसते, कारण शौर्य आणि ऊर्जा एका खोलीत असतात ना. विजया विचार करते की यांना एवढी गाढ आणि एवढी शांत झोप लागूच कशी शकते, ती मुलगी शौर्याच्या खोलीत असताना. आज जर त्या दोघांमध्ये काही झालं तर मग मात्र मला त्या मुलीला ह्या घरातून बाहेर काढा असं सुद्धा पुन्हा कधीच बोलताच येणार नाही, कारण मग तिला बाहेर काढण्याचा प्रश्न पुन्हा ह्या घरामध्ये निघूच शकणार नाही. नाही नाही नाही, काहीही झालं तरी मला त्या दोघांना एकत्र येऊ द्यायचंच नाही आहे. काही करून मला हे सगळं थांबवायला हवं. पण कसं थांबवणार आहे मी हे सगळं? कारण आत्तापर्यंत तर मी काहीच करू शकलेली नाही आहे. फक्त आजची रात्र जरी मी त्यांना थांबवू शकले असते ना, तरी मग उद्याचं पुढे काय करता येईल ते बघता आलं असतं. पण आता काय करू ते मला काही सुचतच नाही आहे. काय करता येईल हा विचार तिचा सुरू असतो. तर दुसऱ्या बाजूला मधुचंद्राची रात्र आणि ती लाल रंगाची साडी. ऊर्जा तयार होऊन बाहेर आलेली असते. ती बाहेर येते आणि शौर्याला हाक मारते, शौर्य. त्याबरोबर शौर्य ऊर्जाकडे बघतो आणि बघतच राहतो, कारण ऊर्जा खरोखरच खूप सुंदर दिसत असते. शौर्य हा ऊर्जाकडे येतो. ऊर्जासुद्धा शौर्याच्या जवळ येते. शौर्य ऊर्जाकडे बघत असतो, ऊर्जा शौर्याकडे बघत असते. दोघं नवरा बायको एकमेकांच्या नजरेत पार हरवून गेलेले असतात, बुडून गेलेले असतात. तर त्याच वेळी इकडे आता ऊर्जा शौर्याला म्हणते, छान आहे ही साडी, खरंच खूप छान आहे. त्यावेळी शौर्य म्हणतो, साडीपेक्षा जास्त साडीमध्ये असलेली माझी बायको खूप छान आहे. ऊर्जा, खरंच ह्या साडीला तुझ्यामुळे खरंच शोभा आला. ह्या साडीमुळे तू नाही तर तुझ्यामुळे साडी सुंदर दिसते. त्यावर ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य तू पण ना. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा मी अगदी खरं बोलतोय, अगदी खरं, मनापासून. त्यानंतर शौर्य ऊर्जाभोवती गोल फेऱ्या मारू लागतो. ऊर्जासुद्धा शौर्याकडे बघून लाजत असते. दोघं नवरा बायको एकमेकांमध्ये अगदी पूर्णपणे हरवून गेलेले असतात, एकमेकांकडेच बघत असतात, एकमेकांचा विचार करत असतात. तर आता हे सगळं काही अगदी छान सुरळीत सुरू असतं. मग शौर्य येतो आणि ऊर्जाच्या दोन्ही गळ्यात स्वतःचे हात घालतो. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे. शौर्य म्हणतो, ऊर्जा काहीच बोलू नकोस प्लीज. तुला माहीत नाही आहे मी या क्षणांची किती वेळ वाट पाहिली येते. मी तुला सांगूही शकत नाही इतकं वाट पाहिली आहे मी ह्या दिवसाची, की तू इथे माझ्या आपल्या खोलीत माझ्याबरोबर राहायला येशील. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य सांगायची काहीच गरज नाही आहे, कारण जेवढी तू ह्या दिवसाची वाट पाहिली आहेस ना, तितक्याच आतुरतेने मी सुद्धा आजच्या ह्या दिवसाची खूप वाट पाहिली आहे. खरंच, अगदी खरं. त्यावेळी हे ऐकून शौर्याला आणखीन भारी वाटतं. त्यानंतर मग आता ऊर्जा म्हणते, बरं शौर्य, मग आता. शौर्य म्हणतो, ऊर्जा मग आता. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य मग आता. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा. आणि दोघंजणं नवरा बायको एकमेकांना हाका मारत असतात. दोघंजणंही खरं तर थोडेसे लाजत असतात, पण दोघंही जण एकमेकांकडे बघून हसतसुद्धा असतात. वातावरण अगदी छान असतं, मस्त असतं. दोघंजणं एकमेकांच्या मिठीत असतात. त्याच्यानंतर मग आता शौर्य आणि ऊर्जा एकमेकाबरोबर बोलू लागतात. ऊर्जा म्हणत असते, शौर्य खरंच आज मलासुद्धा खूप भारी वाटतंय. शौर्य म्हणतो, ऊर्जा मला पण आज खूप छान वाटतंय गं, खरंच. आता दोघंजणं एकमेकांबरोबर बोलत असतात आणि आनंदसुद्धा साजरा करत असतात एकत्र असण्याचा. तर तोपर्यंत दुसरीकडे इकडे आता विजयाला मात्र
झोप लागत नसते. ती विचारच करत राहिलेली असते की काय करता येईल, शौर्य ऊर्जाला वेगळं करण्यासाठी काय करू काय करू असं तिचं सुरू असतं. तर तोपर्यंत इकडे शौर्य आणि ऊर्जा यांचा रोमांस तर सुरूही झालेला असतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे विजया ही विचार करत असते की मी काय करू काय करू काय करता येईल काय करता येईल. तर इकडे आता ज्या आईसाहेब असतात त्यांना मात्र आता झोप लागतच नसते. त्यांना आता खूप जास्त आणि खूपच जास्त त्रास होत असतो. त्या विचार करतात काय करू, इतका त्रास कसा होतोय मला, बापरे, हा त्रास तर कमी होण्याऐवजी आणखीन वाढत जातोय. काहीतरी करायला हवं. काय करू, डॉक्टरांना कॉल करू का, नाही नको डॉक्टरांना नको. आता जर डॉक्टरांनी इकडे येण्याचा हट्ट केला तर मग मात्र मला सगळंच अवघड होईल. नको, सगळ्यांची उगाच घरातल्यांची सुद्धा झोप मोड होईल. हर्षवर्धनला सांगू का, 1 वाजलाय रात्रीचा. हर्षवर्धनला तरी सांगायला कशी जाऊ, त्याला तरी कसा उठवू एवढ्या रात्री. नाही नको, कोणाला नको सांगायला. पण मग करू काय, मला खूप जास्त त्रास होतोय. काय करू असा विचार आता आईसाहेब करतच असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजयाला तरी कुठे झोप येत असते. ती सुद्धा तिच्या खोलीत जागीच असते. ती विचार करत असते शौर्य आणि ऊर्जा आज एकत्र आहेत आणि ह्यांना मात्र चांगली निवांत झोप लागली. मला या दोघांना मी बाहेर काढेन, घरात वेगळं करेन, ह्या ऊर्जाला मी घरातून बाहेर काढेन असं सांगत होते आणि आता मात्र अगदी बिनघोर आणि बिनधास्त झोपले. यांना काही वाटतंय की नाही असं विजया हर्षवर्धनबद्दल मनात बोलत असते. तर त्यानंतर आता ती विचार करू लागते की आता काय होईल, शौर्य आणि ऊर्जाला वेगळं कसं करता येईल, काय करू, असं काहीतरी ठोस कारण शोधलं पाहिजे ना, ज्यामुळे शौर्य ऊर्जापासून आजची अख्खी रात्र लांब राहिला पाहिजे. फक्त थोड्या वेळापुरतं 1-2 तासांपुरतं नाही तर मला आजच्या रात्रीसाठीच काहीतरी बंदोबस्त करायला हवा. पण काय करता येईल असा विचार अजूनही तिचा सुरूच असतो. तिला काही करावं आणि काय नाही हे काही सुचत नसतं. मग आता ती या विचारांमध्ये मग्न असताना दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा आणि शौर्याचा मात्र रोमॅन्स सुरूही झालेला असतो. तर शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा मला ना खूप भारी वाटते आज. ऊर्जा म्हणते मलासुद्धा. दोघं नवरा बायको एकमेकांबरोबर बोलत असतात. छान वातावरण असतं, आनंद असतो सगळ्या खोलीभर. तर आता शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा तुला काय सांगू, मी ह्या दिवसाची किती वाट पाहिली, किती आतुरतेने वाट पाहिली. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य मी सुद्धा. त्यानंतर मग आता शौर्य आणि ऊर्जा हे दोघंही जण एकमेकांकडे बघतच राहतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी विजया असते ती मात्र विचार करत असते की काय करू, मी ह्या दोघांना एकमेकांपासून लांब करण्यासाठी जितके प्रयत्न करते तितके प्रयत्न माझे फसतायत का, काय करू. विजया तिच्या विचारांमध्ये व्यस्त असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जे शौर्य आणि ऊर्जा असतात ते मात्र त्यांच्यात व्यस्त असतात. त्यांच्या खोलीत ते आपले दोघं नवरा बायको असतात. आणि दुसऱ्या बाजूला इकडे आईसाहेबांना सुद्धा खूपच जास्त त्रास होत असतो. आईसाहेब आता त्रासाने व्याकुळ झालेले असतात. तर इकडे शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा आणखीन एक छोटंसं गिफ्ट आहे तुझ्यासाठी. आणि मग तो तिला नेकलेस देतो. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे हे कशासाठी, हे खूप महाग आहे, हे एवढं महाग मला नको आहे. त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा थांब, हे बघ मी हे तुझ्यासाठी खास घेतलं. ऊर्जा मगाशी तू किती घाईघाईने आजीला दागिने नेऊन परत केलेस ते मी पाहिलंय, मग म्हणूनच मी हे तुझ्यासाठी घेतलं. मला माहिती आहे ह्या घरातल्या माणसांना आपलं म्हणून स्वीकारायला तुला वेळ लागणार आहे. पण ऊर्जा मी तर तुझाच आहे ना, मग माझ्याकडून तुला भेटवस्तू घ्यायला काय हरकत आहे, माझ्याकडून तू हे घेऊ शकतेस. त्यावेळी ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण. शौर्य म्हणतो, ऊर्जा प्लीज, हे बघ नाही म्हणू नकोस, घे. नाही, मी तुझ्यासाठी खास आणलं, आता मी तुला हे घालतो माझ्या हाताने. आणि मग शौर्य ऊर्जाला तो नेकलेस स्वतःच्या हाताने घालतो. आता शौर्यने तो नेकलेस आपल्या गळ्यात स्वतःच्या हाताने घातल्यावर ऊर्जासुद्धा थोडीशी लाजते, खुश होते. आणि मग आता शौर्य ऊर्जाला म्हणतो, आता छान वाटतंय ना. त्यावेळी ऊर्जा म्हणते की हो, खरंच खूप छान दिसतंय हे. त्याच्यानंतर शौर्य म्हणतो, हो ना, मलासुद्धा तेच वाटतंय, तू खूप छान दिसतेस सध्या, खूपच सुंदर. त्यानंतर दोघंजणं आता हसत असतात, लाजत असतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे विजया ही खाली येत असते. इतक्यात तिची दृष्टी आईसाहेबांवर पडते. ती सुद्धा विचारात पडते, आईसाहेबांना काय झालं, ह्या अशा एवढ्या दबक्या पावलांनी खाली कुठे जात आहेत, नक्कीच काहीतरी गडबड आहे.
बघायला हवं. म्हणून मग आता विजया ही लगेचच तिकडनं आईसाहेबांच्या मागे येते. शौर्य आणि ऊर्जा आता एकमेकांच्या आणखीन जवळ आलेलेच असतात. इतक्यात विजयाचा जोरात हाक ऐकू येते, आईसाहेब. त्याबरोबर आता शौर्य, ऊर्जा आणि घरातले इतर सगळेच बाहेर आलेले असतात. आईसाहेब काय होतंय तुम्हाला, आईसाहेब डोळे उघडा, आईसाहेब डोळे उघडा, असं सगळेजण करत असतात. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.